जी झालेली मॅच आणि ती मॅच कुठे झाली होती? ती मॅच झाली होती भाईंदरच्या राईच्या मैदानामध्ये. पहिलाच बॉल दीपराजने उंच हवेमध्ये टोलावला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला चेंडू दो इतकी मोठी संधी चालून आली होती. फ्रंटलाईन बॅटरला मेन बॅटरला तंबूच्या दिशेने पाठवण्याची संधी गमावली आहे. पहिला चेंडूवरती आलाय चौकार. संधी चालून होती. अबाई खुशी आई ती दरवाजे तक आई ती दरवाजापर्यंत अगदी क्षण आले होते आनंदाचे. आपने दरवाजा नाही खोला. इतका चांगला चेंडू होता. ज्यावेळेला चेंडू हवेत गेला होता आणि क्षेत्ररक्षक तो थोडासा खाली गेला ना झेल टिपण्यासाठी, तिथे मिस्टेक झाली. म्हणजे तुम्ही जसे खाली गेले तसा झेल सुटलाय. जज नाही करता आलाय. जज नाही करता आलाय. यस यस ठीक ठीक. चौकार आला. 4 धावा आला. 4 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा बॉल तयार. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेत. नील यावेळेला चेंडू खाली आहे. आता नाही चुकी होणार. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये दीपराज बाद. उजव्या बाजूला हा फटका खेळलाय. आणि हा मॅच आहे म्हणजे मागच्या 2 सामन्याचा आपण चर्चा करतो जिथे 60च्या वर धावफलक उभारला गेला. एकदा अगदी पाठलाग झाला आणि एकदा असं वाटलं होती पाठलाग होईल. आणि या सर्व गोष्टी कदाचित मनात ठेवून आता बॅटिंग केली जाते. नाही आणि सावध होत आहेत. दुपारचं सत्र आल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये या खेळपट्टीवर ते कशा पद्धतीने धावा बनतात याची सर्वांना जाण आहे, माहिती आहे. आणि या साऱ्या गोष्टी माहीत असल्या कारणानं प्रत्येक गोष्ट करत असताना त्याच्यामागचं ठोस प्लॅन हे तुम्हाला बळ देतं एक्झिक्युशन करत असताना. आता या प्लॅनमध्ये जर बघाल तर कोहली संघ थोडासा वरचढ होताना दिसतोय. कारण सलगचे 2 फटके, 1 चौकार जरूर आला पण विकेट आली आहे. सनीचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट खेळत असताना चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने पाठवलं. मैदानाला गरगळ चेंडू निघून गेला. सिंगल धाव आली. डावखुऱ्या आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. नितेश मोरे सिंगलने स्ट्राईक रोटेट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावात 5. आणि बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच स्पर्धा करतोय पण एक चर्चा अजूनही छेडणार कारण मोठ्या धावसंख्येचा आपण चर्चा केली. पायावरचा चेंडू होता. पायावरचा चेंडू होता. त्याला मनगट थोडंसं फिरलं होतं स्क्वेलेकच्या दिशेनं. चेंडूला एक केले जबरदस्त दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. कारण अशा वेळेला आपण दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावरती भरपूर मॅचेस बरेच आपण देखील कव्हर केलेत. पण प्रत्येक स्पर्धेमध्ये कदाचित मोठ्या धावसंख्येचे जसे मॅचेस असतात ना तसा लो स्कोरिंग गेमही होतो. कदाचित हा सामना असावा त्याची सुतवाच पहिल्या षटकामध्ये येऊ घातल्यात. नाही, लो स्कोरिंग होण्याची कारणं सुद्धा असतात. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज का बनतो? कारण जशा धावा कमी होतात तशी आपली मानसिकता सुद्धा थोडी त्याच्यासाठी आखूड होते. यावेळेला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. चेंडू गेलाय सर हातामध्ये. मनोज सोंडकरचा हात डोक्यावरती. फलंदाज बाद. विकेट बाद. फलंदाजांना मिलिंदनं थोडासा वेळ घेतला होता. त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न केला गेला तर पण जमीन लगत ठेवू शकले नाही. पॉईंटला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने रिप्लाय सुंदर झेल आणि जसा फटका केला तुम्ही जसा उल्लेख केला होता डोक्यावरती थोडेसे हात गेलेत. बाबा काय मिस्टेक झाली. पण बाबा डोक्यावरती हात घेण्याच्या अगोदर थोडंसं डोकं चालवलं असतं तर कदाचित गॅप शोधू शकले. म्हणून तुम्ही जास्त जोरात खेळणं गरजेचं नाही आहे. बिटवीन द गॅप्स खेळणं गरजेचं आहे. मधला जो गॅप आहे जो प्लेसमेंट आहे ते देखील तितकेच महत्त्वाचे आहे. फलंदाजाचा अप्रोच बिलकुल क्लिअर होता की ऑन मेरिट खेळणं. हो, सनीचा दूरवरचा चेंडू. मिलिंदने त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. परंतु टप्पा पडल्यानंतर थोडी हलकीशी उसळी जास्त घेत असताना चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 7. 2 गड्यांच्या पतनानंतर टीम कादवण.
खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. मध्ये निवड करण्यात आलेली ती योग्य आहे की नाही माहिती नाही, पण बॅट्समन निवड करतोय ज्या ठिकाणी बरोबर फिल्डर आहे, अगदी चुन के ज्यावेळेला वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये जेव्हा चेंडू जाऊन विसावलाय. कदाचित कोणवलीचा संघ सुधीरजी करावडे यांचा संघ आहे जो अगदी अभ्यासनेशी या मैदानावरती आलाय. कुठला फलंदाज कुठल्या दिशेला खेळू शकतो, फील्ड पोझिशन काय पाहिजे, बरोबर वाईडिश लॉंगॉन, त्यानंतर कव्हरचं क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने ठेवला पाहिजे, पॉईंटला थोडंसं कव्हर पॉईंटच्या दिशेने आणलं, हे सगळं व्यवस्थित हाताळलेत. हलवार पद्धतीने चेंडूच्या वेगात बदल केला होता. अफकडे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील, एक धावे चेंडूवरती पूर्ण धावाचा प्रयत्न, नाहक प्रयत्न. आता शर्यत जिंकण्यासाठी लागले का शर्यत बाद होण्यासाठी लागले, एका पाठोपाठ एक, तू चल मैं आया. फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर अबोल. 8 वरती 4, बिकट स्थिती आहे, बिकट स्थिती इथून मार्ग काढणं गरजेचं असणार आहे. फलंदाज तयार, रुपयाच्या आगे ज्यावेळेला लाफ्ट केला चेंडूला, चेंडू उंच हवेत, हवेबरोबर निघून चाललाय, मिड विकेट, सीमारेखा पार, चौकार की षटकार, षटकार की चौकार, निर्णय पंचांचा येतोय आणि त्याचा विलंब केला जातोय, जसेच वेट केला जातोय, विलंब होतोय, त्यानंतर आला निर्णय चौकाराचा. 4 धावा खूप वेळानंतर दुहेरी अंकामध्ये धावफलक दिसतंय. बऱ्याच वेळानंतर एका बाजूला 7 वरती गाडी बराच वेळ थांबलेली होती, अडकलेली होती, त्या गाडीला थोडंसं पुश केलंय, लेट खेळला होता, फटका थोडासा लेट खेळला होता, चौकार. आई फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, अगदी त्याच्या दिशेने गेलाय, होणार नाही सुख, आणि अजून एक फलंदाज जातोय बॅक टू डगआउट, बॅक टू देखील भरपूर फेमस झाले, त्याच्यामुळे त्याची गाणी देखील डीजे मास्टर वाजवत असताना 5 गडी बाद 12 धावा 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. हे षटक देखील चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीने हाताळले रुपेश यांनी. या षटकामध्ये 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी, चेंडूला उंची देतात, फ्लाईट देतात आणि चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न जो ऑपरेकर होता तोही राईट आर्म अराउंड द विकेट, राईट आर्म अराउंड द विकेट. रुपेश यांची चांगली गोलंदाजी. आता बॅकअप हँड होता, थोडासा चेंडू ड्राईव्ह केला, जोपर्यंत कव्हरला फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये 3 विकेट आल्या आणि 6 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 5 गडी बाद 13. पुढचा मॅच देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. पुढचा सामना केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडी ब आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघ पाटीलवाडी. आपण टॉस साठी या. मयूर काथाले, ओ मयूरचा हा चेंडू आणि या चेंडूवरती काय तर त्रिफळा उद्ध्वस्त. कोणत्याही प्रकारे संधी नाही मिळतली पोटाफटका मारण्याची आणि फलंदाज बाद होत असताना अजून एक विकेट. बहिरुली गावचे अध्यक्ष जगदीश चोरगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्याचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचं देखील सन्मान केला जातोय. युवा क्रीडा कमिटी मंडळकडचे अध्यक्ष अमोलजी बैराग यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान केला झाला आहे. त्याचबरोबर पुढील मॅचचा टॉस देखील या मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. पुण्यातला चेंडू होता, मागे खेळला, भाई आगेवाले को पीछे मत केली आहे. अगदी पुण्यातला चेंडू होता, त्याला मागे जाण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण आता इतके तुम्ही मागे गेलात ना की तुमचा संघ पण बॅकफुटला गेलाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग मधला. 5 गडी बाद 13. 5 गडी बाद 13 झाल्यात आणि त्यामुळे येणाऱ्या काही चेंडूंवरती मोठमोठे फटके मारणं
ही गरज आहे. इनसाइड आउट. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावते, उलट्या दिशेने गेलात. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलंय. एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं. 2 धावफलक वधारत असताना जाऊन पोचलं 15 वरती. तेजस आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अपेक्षा एकच आहे तेजसकडून की इथे 2 मोठे फटके यावे, किमान 25-30च्या घरामध्ये धावफलक जावं आणि त्या धावा आल्यानंतर बळकटी गोलंदाजांना मिळावी. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळलेत, परंतु फटक्यामध्ये तितका जोर नाही आहे. एक धाव कंप्लीट, सिंगल येते. योग्य विश्लेषण तुम्ही केलं. ज्यावेळेला तुम्ही विचार केला होता की 3 षटकामध्ये आपण 50 करू, 60 करू, मग लवकर विकेट गमावले, त्याला रिवाइज केलं तुम्ही, 40 वरती 35 वरती आल्या. आता किमान 25 धावा, किमान 25 धावा येणं गरजेचं आहे. 16 धावा धापलकावरती, शेवटचे 2 बॉल. पण ती मानसिकता नाही आहे, तो माइंडसेट नाही आहे. किंबहुना कदाचित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळेला 4, 5, 6 विकेट जातात ना, त्यावेळेला लोअर ऑर्डरला किती वेळा खेळण्याची संधी मिळते आणि अशा वेळेला मिळालेल्या संधीचं कोण सोनं करतंय हा हे थोडासा क्वेश्चन मार्क आहे ना. आणि आता एक मोठी संधी आहे ना, तुम्ही टॅलेंडर किंवा मिडल ऑर्डरमधले जर का बॅट्समन असाल, तुम्हाला वारंवार 3-4 ओव्हरच्या खेळामध्ये जास्त संधी मिळत नाही, तर यावेळेला तुम्हाला ती हिरो बनण्याची संधी आहे. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूला हुक करत असताना पाठवलं लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं, येतोय चौकार. 4 धाबा. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या ड गटातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना श्री केदारेश्वर क्रिकेट संघ त्रिबंदरवाडी ब, श्रीकृष्ण क्रिकेट संघ पाटीलवाडी, दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. या अगोदर सुद्धा सूचना दिली होती की इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाने आपली जबाबदारी समजत असताना टॉससाठी वेळेवरती उपस्थित राहा. 21 धावा झाल्यात, 22 धावांचं लक्ष आहे आणि या 22 धावांचा पाठलाग कोनोली संघ कशा पद्धतीने करतोय आणि काजवन संघ कशा पद्धतीने थांबवतोय हे आपण पाहणार आहोत. युवा क्रीडा कमिटी मंदनगड. हॅलो ठीक. बहिरुली गावचे ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष श्री जगदीशजी चोरगे यांचा सन्मान केला जातोय. युवा क्रीडा कमिटी मंडळचे अध्यक्ष अमोलजी बैराग याच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान केला जात आहे. या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी आलात. युवा चषक 2026 8व्या पर्वामध्ये आपली या ठिकाणी वर्णी लागले, त्याबद्दल आपले देखील धन्यवाद. आणि पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. पाटीलवाडी विपक्ष KCC महाप्रळ त्रिबंदरवाडी ब या 2 संघांचा टॉस केला जाण्या मान्यवरांच्या हस्ते टॉस केला जाणार आहे. टॉस स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस स्विंग झाल्यानंतर टॉस जिंकला तो म्हणजेच पाटीलवाडी या संघाने क्षेत्ररक्षक स्वीकारले. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. टॉस झाले. पुन्हा एकदा आपण येऊया. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड तालुक्यातली मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आता युवा चषक 2026. आपण एक टायटल सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. छोट्या धावसंख्येचा पाठलाग आहे, 23 धावांचा पाठलाग आहे. तो कशा पद्धतीनं किनवलीचा संघ करतोय ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. मुंबईची मॅच आहे, RCB मुंबईची मॅच आहे. आता युवा चषकावर नजर त्या मॅचकडे जाते. पण मॅच इथून पुढे युवा चषकाच्या काही आशा होणार आहेत की तुम्हाला ती मॅच बघण्याची संधी सुद्धा नाही मिळणार. चला चला खेळायला सुरुवात करा. काजवण संघ, आपल्याकडे वेळ नाही आहे.
नाही त्याला कारणही आहे कारण बघा ती वानखडे स्टेडियमवरती मॅच होणार आहे आणि वानखडे स्टेडियमचं अप्रूव्ह नेहमीच प्रत्येकाला राहिलेलं आहे. कारण आता नुकतेच जसं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उल्लेख केला होता की मुंबईमध्ये कदाचित अजून एक मैदान येऊ शकतं, नवीन मैदानाची उभारणी होऊ शकते, पण जे वानखडेचं लौकिक आहे, जे आयकॉनिक स्टेडियम म्हणून पूर्ण भारतामध्ये आहेत ना, त्याची जागा कदाचित दुसरं स्टेडियम कधीच घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे त्याची अप्रूव्हता आहे प्रत्येकाला. पण मॅच सुरू होतोय, अजून एक चर्चेवरती आपण येणार आहोत. चला 23 सपाटला गाणी पहिला चेंडू मिडविकेट सीमारेषा पार धाडलंय. 22 सपाटला गाणी चेंडू सीमारेषा पार, षटकार. चर्चे है डोक्यावरून सीमारेखाबाहेर पाठवलं. 6 धावांसाठी षटकार आला. नीलला माहीत आहे राई ठिकाणी भाईंदर राई इथे झालेल्या सामन्यामध्ये कादवन संघाने कोणेलला पराभूत केलं होतं. यावेळेला संधी नाही द्यायची आहे आणि त्यासाठी तोडफोड सुरुवात करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण हे तेजसकडून नीलकडून बघायला मिळालंय. पहिला षटकार, त्यानंतर सिंगल, दीपराजच्या हातामध्ये चेंडू. 22चा बचाव आहे, 22चा पाठलाग आहे. आता 22चा बचाव करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? डॉट बॉल आणि विकेट. पण 22चा पाठलाग करण्यासाठी काय, तर तुम्ही कोणत्याही रीतीनं धावा प्रत्येक चेंडू ती बनवलं तरी सुद्धा धावांपर्यंत जाणार आहात. त्यामुळे दोघांची मानसिकता काय सांगते यावरती रिझल्ट तयार असणार. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, चेंडू गॅपमधून निघून गेलाय. 1 बाउन्स, सीमारेखा पार. नीलच्या बॅटमधून येतोय चौकार. छोड़ेंगे सारी दुनिया. ड्रायव्हरही तिथे पाहणार मुंबई इंडियन्स, RCB. पण या दोन खेळाडू, दोन संघांचा इतिहास देखील तुम्ही सांगितला. राईच्या मैदानावरचा कदाचित तिथे झालेल्या चुका कोणोली संघ इथे करणार नाहीत. किंबहुना 21 धावा ज्या डिफेंड करायच्या आहेत ना, म्हणजे 22चा जो पाठलाग आहे, त्यावेळेला परतीचे दोर पहिलाच कापून ठेवायचे. टीम परत येणारच नाही आहे, परत कमबॅक करण्याची संधीच मिळणार नाही आहे. असा स्टार्ट, अशी सुरुवात, हा धमाका आहे. प्रतिस्पर्धी संघ मॅचमध्ये परत येणारच नाही आहेत, याची सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये धमाका, षटकार. जे इन्फॉर्म टीम आहेत किंवा जे ताकदवर संघ आहेत ते संघ आता हळूहळू एक पाऊल पुढे टाकत असताना या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळतात. कदाचित कोणीली संघ सुद्धा त्याच काहीसा कॅटेगरीमध्ये येऊन बसण्याचा प्रयत्न करतोय आणि तेजस, मयूर दोघांनीही ती तोडफोड बॅटिंग चालू करत असताना 22ला सोपं आहे असं सांगितलंय. धावफलकाचे धावा आहेत 18. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण एक एक टप्पा पण पुढे जातो ना, ते त्या मोबाईलच्या गेमसारखा आगे आने वाली एक लेअर थोडीशी कठीणाई वाली आती. कदाचित त्याची प्रॅक्टिस, त्याचा सराव व्हावा म्हणून हाही प्रयत्न व्हा. आखू टप्प्याचा चेंडू होता, थोडासा राईज झाला, अपेक्षेपेक्षा जास्त उसळला, जास्त उसळी मिळाली. या चेंडूला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावांचा पाठलाग आहे. स्कोअर झालाय तो 18-18. पुढचा मॅच ज्याचा टॉस झालाय, फक्त फिल्डिंग करणारा संघ लगेच मैदानावरती दाखल होईल. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होते. मनोज सोंडकर यावेळेला बॉलिंग मार्कवरती. मनोजचा पहिला बॉल, मयूरने चेंडूला टोलावलाय अति उंच आणि त्यानंतर काय, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला कोणवली संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये संघ जाऊन थांबतोय. संघाचं नाव आहे कादवन.